इथले हे मंदिर पाहून कळतं भारताच्या प्रत्येक दगडात इतिहास कोरलेला आहे। नमस्कार, मी माया। महाकूट मंदिराच्या पवित्र वातावरणातून बाहेर पडल्यावर आम्ही पोहोचलो पट्टकडला। इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले ठिकाण। बदामी पासून फक्त 20 किलोमीटर अंतर असलेले हे गाव युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून जगप्रसिद्ध आहे। 7व्या ते 8व्या शतकात चालुक्य राजांनी इथे घडवलेले मंदिर म्हणजे दगडात कोरलेली एक कविताच। येथील प्रत्येक शिल्पावर रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा जिवंत भासतात। उत्तर भारतीय नागर शैली आणि दक्षिण भारतीय द्रविडी शैली या दोन्ही वास्तुशैलींचे सुंदर मिश्रण म्हणजे पट्टदकल मध्ये दिसतं। विरूपाक्ष मंदिर चालुक्य काळातील सर्वात भव्य मंदिर आहे। मल्लिकार्जुन मंदिर अप्रतिम कलाकुसरीने सजलेलं। काशी विश्वनाथ मंदिर दगडावरचं सूक्ष्म काम पाहून ना मन थक्क होतं। प्रत्येक मंदिर वेगळी कथा सांगतं आणि वेगळी ऊर्जा देतं। फिरताना जाणवलं चालुक्यांचा हा सुवर्ण काळ किती समृद्ध आणि भव्य होता। ही 2 दिवसाची बदामी ट्रिप म्हणजे केवळ प्रवास नव्हता, तर इतिहास, कला आणि अध्यात्माचा अप्रतिम संघ अनुभवायची एक संधी होती। ही होती आमची 2 दिवसाची बदामी यात्रा। बदामी केव्स पासून तर शाकंभरी शक्तीपीठ, महाकूटच्या पाण्यातून घेतलेल्या दर्शनापासून तर पट्टदकलच्या विश्वविख्यात वास्तुकलेपर्यंत। जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि पुढच्या प्रवासासाठी मला आत्ताच फॉलो करा।